Let us see electronic configuration of chromium and copper. क्रोमियम आणि कॉपर हे दोन एलिमेंट फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधले आहेत, म्हणजे 3D सिरीजमधले आहेत. त्या सिरीजमधल्या बाकी एलिमेंटपेक्षा क्रोमियम आणि कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थोडं वेगळं आहे. तर ते कसं वेगळं आहे ते आपण बघूया. पहिल्यांदा बघूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम. ॲटॉमिक नंबर आहे क्रोमियमचा 24. त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे ते बघूया. ते कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 आणि 3d4. कारण आपल्याला माहिती आहे 3D सिरीज म्हणजे 3D या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन 1 2 3 4 असे 10 पर्यंत फिल होतात. मग हा इथपर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे 3p6 पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ते कॉन्फिगरेशन आहे आर्गॉनचं. मग आपण कंडेन्स कॉन्फिगरेशन कसं लिहू शकतो? आर्गॉन 4s2 3d4. आणि हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बॉक्समध्ये कसं दाखवू शकतो? तर 4s2 साठी असे 2 इलेक्ट्रॉन दाखवू शकतो आणि 3d4 साठी आपल्या हर्न्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटीने इलेक्ट्रॉन दाखवायचे. विंडो सीट प्रिन्सिपल. 1 2 3 4. सगळी जे ऑर्बिटल आहेत किंवा सगळे जे सब शेल्स आहेत त्या सिंगली ऑक्युपाईड झाल्याशिवाय, म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये भरल्याशिवाय, हाफ फिल झाल्याशिवाय पुढे आपल्याला पेअरिंग करता येणार नाही. हे झालं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता आपण बघूया की ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, म्हणजे ऍक्च्युअली ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. तर ते आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s1, 3d5. म्हणजे ते आहे आर्गॉन 4s1, 3d5. आता हे असं का होतं ते आपल्याला कळेल जेव्हा आपण बॉक्समध्ये कॉन्फिगरेशन लिहू तेव्हा. आता काय होईल की इकडचा जो एक इलेक्ट्रॉन आहे ना, 4s मधला एक इलेक्ट्रॉन, तो 4s मधला एक इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल आणि मग तो शिफ्ट झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आपल्याला लिहायला लागेल? इथे आता 1च राहिलाय ना इलेक्ट्रॉन, सो 4s1. आणि हे ऑलरेडी 4 इलेक्ट्रॉन होते 3D मधले आणि आता हा 4s मधला शिफ्ट झालेला इलेक्ट्रॉन इकडे आला. म्हणजे आता हे कॉन्फिगरेशन कसं झालं? 4s1 आणि 3d5. हे जे दोन्ही सबशेल आहेत, म्हणजे 4s आणि 3d5, या दोन्ही कशा आहेत? एक्झॅक्टली हाफ फिल्ड. आणि एक्झॅक्टली हाफ फिल्ड ज्या सबशेल असतात त्या एक्स्ट्रा स्टेबल असतात. आणि आपल्याला माहिती आहे की कुठलीही एंटिटी ही नेहमी स्टॅबिलिटीकडे जाते. त्याप्रमाणे ॲटम सुद्धा स्टॅबिलिटीकडे जातो आणि जे स्टेबल कॉन्फिगरेशन असेल ते अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. Therefore, one of the electron from 4s transferred to this empty 3D orbital, so that 4s subshell as well as 3D subshell will be exactly half filled and become extra stable. This is why electronic configuration of chromium is different than the expected configuration. आता कॉपरचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29. एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॉपरचं काय आहे ते बघूया आधी. एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर इज 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d9. बॉक्समध्ये कसं लिहिता येईल आपल्याला ते, आणि कंडेन्स कॉन्फिगरेशन कसं लिहिता येईल ते पण आधी बघूया. इथपर्यंत झाला आर्गॉन ना, 3p6 पर्यंत.
म्हणजे कंडेन्स कॉन्फिगरेशन येईल आर्गॉन 4s2 3d9. आता व्हॅलन्स शेल मधलं कॉन्फिगरेशन आपण बॉक्समध्ये लिहू शकतो. 4s2 असं लिहू शकतो. आणि 3d9 कसं लिहिणार? विंडो सीट प्रिन्सिपल वापरायचं, हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. आधी प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन, सगळे हाफ फिल्ड झाले ऑर्बिटल की मग पेअरिंग होणार. म्हणजे 3d9 सबशेल आता पार्शली फिल्ड आहे. आता बघूया की प्रॅक्टिकली ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d10. म्हणजे मगाशी कसा 4s मधला एक इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला होता 3d मध्ये, तसंच इथे पण 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3d मध्ये शिफ्ट होतोय. आता तो का शिफ्ट होतोय ते बघूया. त्यासाठी आपल्याला बॉक्स मधलं कॉन्फिगरेशन बघायला लागेल. आता बॉक्स मधलं कॉन्फिगरेशन बघायचं असेल तर ते कसं बघणार? आता 4s1 आहे ना, म्हणजे इथे एकच इलेक्ट्रॉन आणि इथे 10 इलेक्ट्रॉन. जरी आपल्याला माहिती असलं की 10 इलेक्ट्रॉन म्हणजे पूर्ण भरणार आहे ती सगळी ऑर्बिटल, तरी आपल्याला हर्ट्झ रूलच फॉलो करायचा आहे. नाहीतर जर आपण हर्ट्झ रूल फॉलो नाही ना केला तर मग विसरायला होतं आणि मग चुकतं. आता इथे काय झालं? 4s सबशेल जी आहे ती एक्झॅक्टली हाफ फिल्ड आहे. एक्झॅक्टली हाफ फिल्ड म्हणजे काय? त्याच्या कपॅसिटीपेक्षा बरोबर हाफ इलेक्ट्रॉन भरलेत. एसची कपॅसिटी 2 आहे ना, आणि 3d सबशेल आहे ती एक्झॅक्टली फुल फिल्ड आहे. कारण का? तर 3d ची कपॅसिटी किती आहे? 10 आणि तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत. ह्या जे दोन्ही कंडिशन आहेत, एक्झॅक्टली हाफ फिल्ड आणि एक्झॅक्टली फुल फिल्ड, ह्या एक्स्ट्रा स्टॅबिलिटी देतात त्या कॉन्फिगरेशनला किंवा त्या ऑर्बिटलला. आणि आपल्याला माहिती आहे की ऑलवेज एक्स्ट्रा स्टॅबिलिटीज अटेंड करायचा प्रयत्न करत असतं कुठलेही एलिमेंट, आणि म्हणून ट्रान्सफर ऑफ वन इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम 4s to 3d so that the configuration will become argon 4s1 3d10. Both the subshells in the valence shell, they will get extra stability and therefore that element will get extra stability. आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियम आणि कॉपरचं त्यांच्या एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन पेक्षा वेगळं आहे.